स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिवाळी संपताच आचारसंहिता लागेल, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा, गाफील राहू नका. इलेक्शन मोडमध्ये येण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना पुण्यात केले. पुण्यात भाजप पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंग देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेखर इनामदार यांनी सांगली महापालिकेबाबत आढावा दिला. ते म्हणाले, 2018 मध्ये भाजपने स्वबळावर 41 जागा जिंकत महापालिकेवर सत्ता मिळवली होती. 2 अपक्षांनीही पाठिंबा दिला होता, त्यामुळे मोठे बहुमत मिळालं होतं. भाजपला केवळ 2.5 वर्ष सत्तेची संधी मिळाली. या काळातही शासनाने दिलेले 100 कोटींचं अनुदान, कुपवाड ड्रेनेज योजना, घनकचरा प्रकल्प यासाठी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळे प्रसंगी स्वबळावर आपण महापालिकेवर सत्ता मिळवू अशी ग्वाही दिली आहे.